तर जय भीम मंडळी, तुम्हाला वाटत असेल मी एवढ्या तयारून कुठे चाललो तर त्याला सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिले कॉमनली आपण आपले लाडोला थोडंसं क्लीन केलं. क्लीन केल्यानंतर आपण निघालो. निघाल्यानंतर मला भेटले माझे मित्र, ज्यासोबत मी जाणार होतो. तर आम्ही थोडा नाश्ता वगैरे केला. त्यानंतर आम्ही निघालो समोर. तर समोर जाता जाता आम्हाला भेटली कर्चदारची गाडी. तिथून बहुत घाण असा वास येत होता. त्यानंतर आम्ही एका मित्राच्या रूमवर बसलो. त्याला थोडं कपडे चेंज करायचे होते, त्यामुळं त्याने कपडे चेंज वगैरे केले. त्यानंतर आम्ही निघालो समोर. समोर निघाल्यानंतर आम्हाला नाही का रस्ता भेटत नव्हता. तर त्यामुळं मग आम्ही थोडंसं मॅप वगैरे बघितलं. मॅप वगैरे बघितल्यानंतर आमच्या एका मित्राचा पेट्रोल खतम झाला होता. तर तो मित्र गेला होता पेट्रोल भरासाठी. मग आता बघा तो आता पेट्रोल भरून आला. त्यानंतर आम्ही निघालो समोर. समोर गेल्यानंतर आमचा जो मेन स्पॉट होता त्या आम्ही स्पॉटवर पोहोचलो. पोहोचल्यानंतर आम्ही थोडंसं काही पेपर वर्क केला, म्हणजे फॉर्म फिलअप, आणि त्याच्यातून थोड्या नियम अटी ऐकल्या. त्यानंतर ते केल्यानंतर आम्ही निघून गेलो समोर. समोर गेल्यानंतर हे बघा, आम्ही इथं थोडंसं वेटिंग करत होतो कारण की आमचा नंबर लागायचा होता. नंबर लागल्यानंतर आम्ही गेलो अंदर. अंदर गेल्यानंतर सगळ्यात पहिले आमचे सुपर थोडेसे बायकर्स गेले, 3 लोक. त्यानंतर त्यांना थोडंसं तिकडं थोडंसं मजा वगैरे केला. या इकडून काटला, तिकडून गाडी काटला भयानक. त्यानंतर आम्ही सुपर सुपर बायकर्स गेलो करता करता, "ये देखो तुम्हारा भाई आ गया." त्यानंतर हे झाल्यानंतर इकडं आम्ही ना खूप मजा केली. खूप मजा केल्यानंतर आम्ही ना आमचे व्हिडिओज काढले, ते बघितले. ते बघितल्यानंतर आम्ही निघून गेलो समोर. समोर गेल्यानंतर त्यानंतर माझ्या प्रिन्सेसचा म्हणत होता गाडी चालवा, तिनं गाडी चालवली. त्यानंतर थोड्या वेळानंतर आम्ही पोहोचलो कोराडी मंदिर. कोराडी मंदिर पोहोचल्यानंतर आम्ही घेतलं पूजेचं सामान. पूजा सामान घेतल्यानंतर आम्ही थोडेसे देवीचे दर्शन वगैरे केले. जे मागायचं होतं थोडंसं आम्ही ना मन्नत वगैरे मागितली. त्यानंतर आम्ही केलं थोडंसं फोटोशूट, थोडंसं मेमोरीजसाठी. त्यानंतर आम्ही फायनली निघून गेलो आमच्या रूमकडं. सो थँक यू फॉर वॉचिंग.